नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये। आज मी तुमच्या सोबत उपवासाची चकलीची रेसिपी शेअर करत आहे। बहुतांश वेळी चकली ही करताना त्याचा तुकडा पडतो की ती एकसंध पडत नाही। तर आज मी तुमच्या सोबत परफेक्ट मेजरमेंट सोबत याच्या टिप्स अँड ट्रिक्स सह तुम्हाला ही चकली बनवायला सांगणार आहे। खूप सोपी आहे आणि खूपच क्रिस्पी ही बनते। तळल्यानंतर याची साईड दुप्पट तर होतेच आणि खातानाही ही अजिबातच दाताला चिटकत नाही। चला तर मग रेसिपी बघून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथे अर्धा किलो साबुदाणा काल रात्रीच भिजू घातलेला होता। अर्धा किलो साबुदाण्याच्या 1 इंच वरती इतकं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे, जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे तो मस्तपैकी इथे फुलला जाईल। साबुदाणा भिजवण्याच्या आधी आपल्याला एकदा दोनदा चांगल्या पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे। तर यासाठी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे, ज्याला की मी उकडून घेतलेलं होतं आणि 4 तासासाठी रेस्टवर ठेवलेलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा मॉइश्चर राहणार नाही। आता मी या सर्व बटाटे सोलून घेईल आणि यांना आपण किसून घेऊया। तर किसून घेण्यासाठी आपल्याला एकदम बारीक ग्रेटरचा यूज येथे करायचा आहे। यामध्ये बटाट्याचा मोठा चंक्स राहायला नको, नाहीतर आपली चकली करताना आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकते। येथे तुम्ही पुरणाच्या गाळणीचा देखील यूज करू शकतात। आपल्याला फक्त चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे बटाटे, जेणेकरून ज्या वेळेस आपण चकली पाडू त्यावेळेस ती एकसंध पडेल आणि त्याचा तुकडा पडणार नाही। किंवा तुम्ही अशा प्रकारचा ग्रेटर नक्कीच यूज करू शकता, हे सर्वांच्या घरात अवेलेबल असतं। येथे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहे। आता याला आपण थोडा वेळ साईडला ठेवूया। आता आपण काय करूया, येथे एक्स्ट्राची स्टेप करूयात। तर येथे आपण साबुदाणा जो आहे तो थोडासा मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। ज्यावेळेस आपण याला बटाट्यामध्ये मिक्स करू त्यावेळेस आपल्याला खूप सोपं जाईल यांना मिक्स करायला, आणि आपली जी चकली आहे त्याचा पण अजिबात तुकडा पडणार नाही, ती एकसंध पडेल। लक्षात ठेवा, आपल्याला याची एकदम पेस्ट करायची नाहीये, अशी या प्रकारे भरत ठेवू शकतात। यामुळे बघू शकतात याला चांगल्या प्रकारे बाइंडिंग आलेली आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व साबुदाणा पिसून घेतलेला आहे। आपल्याला पल्स मोडवर ग्राइंड करायचं आहे, जास्त वेळ ग्राइंड नका करू, नाही तर याचं बेसन होऊन जाईल। साबुदाणा मी बटाट्याच्या याच्यामध्ये घालून घेतला आहे। यामध्ये आपण काही स्पाइसेस घालूयात। तर येथे मी 2 चमचे जिरे घालत आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे नसेल खात तर याला स्किप करू शकतात। त्याचबरोबर इथे 2 चमचे मी लाल तिखट घालत आहे आणि चवीनुसार मीठ। मीठ येथे थोडंसं कमी घाला, जेणेकरून वाळल्यानंतर हे जास्त खारट होणार नाही, कारण की वाळल्यानंतर याच्यातला पाण्याचा अंश हा पूर्णपणे निघून जाईल आणि जर आपण जास्त मीठ घातलं तर ते खारट होतील। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला एकजीव करायचा आहे। याला आपल्याला अजिबात तेल वगैरे घालण्याची गरज नाहीये, याच्यातल्याच मॉइश्चरने याला चांगली बाइंडिंग येईल। आणि जर मिक्सचर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी देखील घालू शकतात, पण येथे मिक्सचर एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे मी अजिबातच पाण्याचा यूज केलेला नाही। साबुदाण्याला आपण पहिलेच थोडंसं मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला याला मिक्स करण्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही। आणि आपण जो दळून घेतलेला साबुदाणा आहे त्यामुळे आपल्याला याला वाफवून घेण्याची पण अजिबात गरज नाही। बिना वाफवता पण आपण याला खूप मस्तपैकी बनवून घेऊ शकतो। 5 मिनिटे याला मळल्यानंतर हे पीठ मस्त एकजीव झालेलं आहे। आता जोवर आपण याची चकल्या पाडत नाही तोपर्यंत आपण याला ओल्या कपड्याने झाकून ठेवूया, जेणेकरून याची वरची जी लेयर आहे ती अजिबातच ड्राय पडणार नाही। तर चकल्या पाडण्यासाठी मी हा प्रकारचा साचा असतो याचा वापर करणार आहे। त्यामध्ये मी ही जी चाळणी आहे याचा वापर करणार आहे, यानेच आपली चकली मस्तपैकी पडेल। या मशीनला अजिबात तेल वगैरे ग्रीस केलेलं नाहीये मी, तसंच मी याला यूज करून घेणार आहे। तर येथे मी एक उंडा घेत आहे आणि याला थोडंसं सिलेंड्रिकल शेप देईल, जेणेकरून हा आपल्या सोऱ्यामध्ये मस्त फिट होऊन जाईल। तर अशा प्रकारे मी मशीनला रेडी केलेलं आहे। आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया। तर चकल्या पाडून घेण्यासाठी तुम्ही बटर पेपरवर इथे पाडत आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी मी याला बटर पेपरवर करत आहे। आणि ज्या बाकीच्या ज्या चकल्या आहेत ते मी उन्हामध्ये वरती केलेल्या आहेत। जोवर आपण चकल्या पाडतोय तोवर हे जे पीठ आहे त्याला आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे। चला तर मंडळी, आता आपण चकल्या पाडून घेऊयात। चकल्या आपण आपल्या गरजेनुसार छोट्या किंवा मोठ्या बनवू शकतो। येथे मी मीडियम साईजच्या चकल्या करत आहे। तुम्ही बघू शकता चकलीचा अजिबात तुकडा पडत नाही आहे। आणि हो, ज्यावेळेस आपली चकली पूर्ण कंप्लीट होऊ जाईल त्यावेळेस चकलीला आपल्याला लॉक करायचं आहे, काही या प्रकारे, नाहीतर तेलात गेल्यावर ही तुटते, मी तुम्हाला पुढे दाखवेलच। तर अशा प्रकारे मी सर्व चकल्या इथे काढून घेतलेल्या आहे।
पीठ हे जास्त पातळ किंवा घट्ट नव्हतं, त्यामुळे चकल्या पाडायला अजिबातच त्रास होत नाहीये. एकदम सरळ साध्या सोप्या म्हणजे मस्त पैकी ह्या चकल्या पडत आहे. तुम्ही बघतच असाल इथे मी सर्व चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहे आणि ज्या बाकीच्या चकल्या आहेत त्यांना मी वरती उन्हामध्ये वाळत घातलेले आहे. या चकल्या जर तुम्ही उन्हात वाळत घालणार असाल तर 2 दिवसात या मस्त वाळून निघतात आणि घरात याला 4 ते 5 दिवस इझिली लागतात. तर 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये तुम्ही बघू शकतात आपल्या चकल्या मस्त इथे क्रिस्पी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात मी येथे एक छोटीशी तोडून दाखवते तुम्हाला. आता आपण यांना तळून घेऊयात. तर तळून घेण्यासाठी मी येथे तेल घेतलं आहे आणि ज्यावेळेस गरम पाहिजे त्यावेळेस तेलामध्ये अजिबात चकली घालू नका, ती अजिबातच फुगणार नाही. गरम तेलामध्ये चकली जाताच ही साईजने डबल होत आहे. इथे आपण बघू शकतात जर आपण चकली सील नाही केली तर ती अशा प्रकारे ओपन होते तळताना. म्हणून तुम्ही चकली करताना ही चांगल्या प्रकारे तुम्हाला 2-3 इथे तळून दाखवते. बघू शकतात चकल्या एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहे आणि साईजने या दुप्पट झालेल्या आहेत. तसं मी तुम्हाला नंतर कंपॅरिझन दाखवेलच, पण हे बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. चला तर मग कंपॅरिझन करून बघूयात. तर इथे मी जी तळलेली चकली आहे त्याची कंपॅरिझन वाळवलेल्या चकली सोबत करत आहे. बघू शकतात किती दुप्पट तिप्पट आपली चकली इथे फुगलेली आहे आणि खूपच क्रिस्पी ही झालेली आहे. तोडून दाखवते तुम्हाला. बघू शकतात आणि अजिबातच ही सॉगी पडत नाही आहे. खूपच चवदार आणि टेस्टी ही झालेली आहे. ही चकली तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, अजिबातच खराब होत नाही. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत.